इंदापूरचा आमदार कोण यावरून दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील समर्थकांमध्ये सध्या बॅनर वॉर सुरू झाले। इंदापूरमध्ये शरद पवारच किंगमेकर असल्याचे बॅनर लावून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रस्थापितांना इशाराच दिलाय। आमदारकीवरून इंदापुरात बॅनर वार। दत्ता मामा भरणे हर्षवर्धन पाटलांमध्ये स्पर्धा तीव्र। इंदापुरात शरद पवारच किंगमेकर राहणार। विधानसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी 100 ते 125 दिवस असताना इंदापुरात पोस्टर वॉर सुरू झालाय। इंदापूरचा आमदार कोण यावरून भाजप राष्ट्रवादी जुंपले। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे हॅट्रिक पूर्ण करणार अशी बॅनरबाजी करण्यात आली। आमदारकी फिक्स आहे हे दत्ता मामा समर्थक छाती ठोकपणे सांगतायत। इंदापूर तालुक्याचे स्टँडिंग आमदार हे दत्ता मामा भरणे आहेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये जर कोणी विकास केलेला असेल तर तो दत्ता मामांच्या माध्यमातून झालेला आहे। आणि शेवटी आम्ही दत्ता मामा भरणे यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही सगळे। आणि हा बॅनर लावण्यामागे आमच्या ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की दत्ता मामा भरणे हेच माहितीचे उमेदवार असले पाहिजेत आणि तेच इथून आमदार झाले पाहिजेत, यामुळे आम्ही ही बॅनर लावले आहे। दुसरीकडे हर्षवर्धन पाटील समर्थकांनीही बॅनरबाजी सुरू केली। महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्याची मानसिकता पाटील समर्थकांनी केली। 1995 मध्ये हर्षवर्धन पाटील विमान या चिन्हावर अपक्ष लढले होते। यावेळीही अपक्ष लढण्याची तयारी करू असं कार्यकर्ते सांगतात। आणि वारंवार असं काय होतं की आमच्या साहेबांचं नाव डावललं जातं, म्हणून कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला की येणारी विधानसभा जर आपल्याला 2024 आपल्याला डावललं गेलं तर आपण करायचं काय। म्हणून साहेबांचं लकी चिन्ह हे विमान आहे। 2095 साली जेव्हा साहेब पहिल्यांदा उभं राहिले होते तेव्हा साहेब विमान चिन्हावर उभं राहिले होते आणि साहेब निवडून आले। साहेब गेले 2-25 वर्ष विमान या चिन्हावर निवडून आल्याबद्दल लोकांची एक भावना आहे की साहेबांनी अपक्ष आणि विमान चिन्ह घेऊन उभं राहावे। भरणे आणि पाटील समर्थकांचं पोस्टर वॉर सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एंट्री झाली। त्यांनी साहेब सांगतील तोच आमदार असं सांगून इंदापुरात पवार किंगमेकर असतील असं सांगून टाकलं। येणाऱ्या विधानसभेमध्ये पवार साहेब सांगतील तोच उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये निवडून येणार आणि पवार साहेबांचे हेलिकॉप्टर आल्याशिवाय आणि शेवटच्या सांगता सभेला साहेब येणारच आणि तोच उमेदवार या विधानसभेला निवडून येणार। हे काळ्या दगडावरची रेष आहे। इंदापुरात महायुती कोणालाही उमेदवारी देऊ दे, बंडखोरी होणार हे निश्चित आहे। आता बंडखोराला शरद पवार रसद पुरवणार हेही आता स्पष्ट झालंय। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।